नर्सिंग ऑफिसर या पदाच्या मोठी भरती निघालेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्स मध्ये ही जी आहे नर्सिंग ऑफिसर या पदांची भरती निघालेली आहे. तब्बल 2,500पेक्षा जास्त पद यामध्ये भरले जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. चला तर जाणून घेऊया आपण नर्सिंग ऑफिसर या पदाबद्दल पूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, 2,551 जागा या ठिकाणी नर्सिंग अधिकारी म्हणजे नर्सिंग ऑफिसर या पदासाठी निघलेल्या आहेत. तर यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं एज्युकेशन काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही बीएससी एक तर नर्सिंग किंवा बीएससी प्लेन जरी असेल तरी हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. त्यासोबतच जीएनएम चा जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल आणि प्लस मध्ये तुमच्याकडे कमीत कमी 50 बेड्सच्या हॉस्पिटलमध्ये 2 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. म्हणजे एक तर तुम्ही बीएससी बेसवरती फॉर्म भरा किंवा बीएससी बेसवर जर तुमच्याकडे नसेल ते क्वालिफिकेशन कम्प्लीट तर तुमचा जीएनएम जर कम्प्लीट असेल आणि त्यासोबतच तुम्हाला 50 बेड असणारे असं एखादं हॉस्पिटल आहे तर तिथला तुम्हाला कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. असे विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात. त्यानंतर वयाची जी अट आहे तर 16 मार्च 2026 रोजी तुमचं 18 ते 30 वर्ष इतकं वय असणं गरजेचं आहे. जर तुम्ही एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूट मिळेल आणि ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी यामध्ये 3 वर्षांची सूट मिळणार आहे. सोबतच नोकरीचं ठिकाण कुठं आहे तर नोकरीचं ठिकाण पूर्ण भारतभर हे तुम्हाला नोकरीचं ठिकाण असणार आहे आणि एम्स सारख्या ठिकाणी हे पद असतात. त्यामुळे अत्यंत सुंदर पगार असतो यामध्ये. त्यामुळे नक्की अर्ज करा. आणि यासोबतच जर तुम्ही अर्ज भरताना फी वगैरे आहे तर चलन किती असणार आहे, जर तुम्ही जनरलचे विद्यार्थी असाल किंवा जनरल ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थ्यांसाठी 3,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंटची जी फी आहे फॉर्म भरण्याची ती लागणार आहे. आणि जर तुम्ही एससी एसटी ईडब्ल्यू जर असाल तर तुम्हाला 2,400 रुपये आणि जर तुम्ही पीडब्ल्यूडी म्हणजे हँडिकॅप वगैरे जर असाल तर अशा विद्यार्थ्यांना यामध्ये कुठली फी नसणार आहे. अर्ज करण्याची पद्धत कशी आहे तर पूर्णपणे हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सोबतच अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 16 मार्च 2026 या रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख तुमच्यासाठी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसोबत नक्की शेअर करा. अर्जाची लिंक वगैरे मी तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस पाहिजे असेल तर आम्ही सुद्धा तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून देऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला जो नंबर वगैरे देत आहे त्यावरती तुम्हाला संपर्क करावा लागेल. हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला आणखी काही अडचण असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आम्ही त्यावरती लवकरात लवकर तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू आणि सह्याद्रीला व्हिजिट करायला मात्र विसरू नका.